नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअरचे प्रश्न कव्हर करणार आहोत. यामध्ये घेतलेले जी केचे जे प्रश्न आहेत ते आपण मागील पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत आणि करंट अफेअरचे जे प्रश्न आहेत ते आपण डेली बेसिसवर घेतलेले आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, लाल मातीला लाल रंग कशामुळे प्राप्त होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा, पर्याय क्रमांक बी, लोह. ठीक आहे, लाल मातीला लाल हा रंग लोहामुळे प्राप्त होत असतो. त्यानंतर प्रश्न आहे बघा, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? जोड्या आहेत शेहनाई बिस्मिल्ला खान, बासरी हरिप्रसाद चौरसिया, सितार पंडित रविशंकर आणि सर्व बरोबर. काय उत्तर असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, सर्व बरोबर. ठीक आहे, दिलेल्या तिन्ही जोड्या या बरोबर आहेत, कारण प्रसिद्ध शेनाई वादक आहेत बिस्मिल्ला खान, बासरी वादक आहेत हरिप्रसाद चौरसिया, सितार वादक आहेत पंडित रविशंकर. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या देशासोबत भारताची सर्वात लांब सीमा आहे? कोणत्या देशासोबत आहे? तर बांगलादेश. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए बांगलादेश हे उत्तर असणार आहे. किती आहे बांगलादेशासोबत आपली सीमा संलग्न? तर 4096. ठीक आहे, 4096 किलोमीटर एवढी सीमा आपली शेअर आहे बांगलादेश सोबत. ठीक आहे, दोन्ही देशांची सीमा संलग्न आहे. 4096 किलोमीटर आकडा देखील आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सर्वाधिक आहे बांगलादेश सोबत. सर्वात कमी जर विचारली तर 106 किलोमीटर आहे बघा अफगाणिस्तान सोबत. ठीक आहे, सर्वात जास्त आणि सर्वात कमी लक्षात ठेवायचे आहे. सर्वाधिक बांगलादेश 4096 किलोमीटर, सर्वात कमी अफगाणिस्तान 106 किलोमीटर. भारताला एकूण किती देशांची सीमा लागलेली आहे? तर 7. ठीक आहे, 7 देशांची सीमा भारतासोबत संलग्न आहे. त्यामध्ये पाकिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार आणि अफगाणिस्तान या देशांचा समावेश होतो. त्यानंतर प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे? कोणते लिहिलेले आहे? तर द प्रॉब्लेम ऑफ द रुपी. प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे जे पुस्तक आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. या ठिकाणी ऑप्शन बी आहे डिस्कवरी ऑफ इंडिया. हे पुस्तक मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं आहे. आता कुठे लिहिलेलं आहे मला कमेंट करून सांगा, कारण यावर देखील प्रश्न विचारलेला आहे. भारताचा शोध किंवा डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कुठे लिहिलेलं आहे? त्यानंतर ऑप्शन आहे बघा, द लॉ अँड द लॉयर्स. हे पुस्तक महात्मा गांधी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओच्या शेवटी या सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेणार आहोत आपण. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न पाठ झालेले आहेत की नाही हे समजण्यास मदत होईल. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोण भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर म्हणून ओळखले जातात? कोण? तर राष्ट्रपती. ठीक आहे, राष्ट्रपती हे आपल्या भारतामध्ये भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर म्हणून ओळखले जातात. ठीक आहे, त्यानंतर बघा CDSचा क्रमांक येतो. ठीक आहे, CDS चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. ऑप्शन ए आहे बघा, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सध्या कोण आहेत? अनिल चौहान. ठीक आहे, हे भारताच्या तिन्ही सेना आणि राष्ट्रपती यांच्या दरम्यान कार्य करत असतात. ठीक आहे, CDS. आता या ठिकाणी राष्ट्रपती जे आहेत ते घटनात्मक प्रमुख असतात सेनांचे. ठीक आहे, परंतु कार्यकारी प्रमुख हे संरक्षण मंत्रालय व पंतप्रधान यांच्या नेतृत्वात कार्य करत असतात. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली कोकण सम्राट ही जात कोणत्या फळ पिकाची आहे? कोणत्या फळ पिकाची आहे? तर आंबा. ऑप्शन ए आंबा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, कान्स चित्रपट महोत्सव हा कोणत्या देशात आयोजित केला जातो? तर हा महोत्सव दरवर्षी फ्रान्स या देशामध्ये कान्स शहरामध्ये आयोजित केला जातो मे महिन्याच्या दरम्यान. ठीक आहे, फ्रान्स या देशामध्ये. आता या पुरस्कार सोहळ्यातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? तर पाल्मे दी ओर. ठीक आहे, पाल्मे दी ओर असं त्याचं नाव आहे. सर्वोच्च पुरस्कार आहे या सोहळ्याचा, पाल्मे दी ओर. ठीक आहे.
त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? कोणता आहे? तर नागार्जुन सागर श्रीशैलम. ठीक आहे, आंध्र प्रदेशमध्ये असलेला हा व्याघ्र प्रकल्प आहे. नागार्जुन सागर श्रीशैलम हा भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. आता या ठिकाणी एक प्रश्न कमेंट करून सांगा, भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता? ठीक आहे, भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता कमेंट करून सांगायचं आहे. महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे बघा मेळघाट. ठीक आहे, आता प्रोजेक्ट टायगर अंतर्गत पहिला व्याघ्र प्रकल्प आहे मेळघाट. आणि जर सर्वात जुना विचारला महाराष्ट्रातील तर ताडोबा अंधारी. ठीक आहे, दोघांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. सर्वात जुना आहे ताडोबा अंधारी, परंतु व्याघ्र प्रकल्प अंतर्गत पहिला आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प. ठीक आहे, भारतामध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरुवात कधी झाली हा प्रश्न विचारला जातो. 1973 मध्ये भारतात प्रोजेक्ट टायगरची सुरुवात झालेली आहे. सध्या भारतामध्ये एकूण 58 व्याघ्र प्रकल्प आहेत. किती? एकूण 58 व्याघ्र प्रकल्प आहेत आजच्या तारखेला. ठीक आहे, पुढे एखादा वाढू शकतो. तर 58 आहेत बघा आजच्या तारखेला. 58वा आहे माधव व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश. ठीक आहे, माधव व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये हा 58वा व्याघ्र प्रकल्प आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भाद्रपद, कार्तिक, अश्विन, मार्गशीर्ष मराठी महिने योग्य क्रमाने लावायचे आहेत. मित्रांनो, अशी बरीचशी लोक असतील महाराष्ट्रामध्ये मराठी ज्यांना आपले मराठी महिने पाठ नसतील. ठीक आहे, इंग्रजी महिने पाठ असतात परंतु मराठी महिने कोणालाच पाठ नसतात. तर मागील काही भरत्यांमध्ये मराठी महिन्यांवर प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे, तर बघा दिलेले महिने आपल्याला क्रमांकाने लावायचे आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन सी उत्तर असणार आहे बघा, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष. ठीक आहे, असा हा यांचा योग्य क्रम आहे. 12 महिने आपल्याला पाठ असले पाहिजेत आपले मराठी महिने. ठीक आहे, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. ठीक आहे, हे 12 महिने आहेत जे आपण सलग क्रमाने या ठिकाणी सांगितलेले आहेत तुम्हाला. पहिला महिना आहे बघा चैत्र आणि शेवटचा 12वा महिना आहे फाल्गुन. ठीक आहे, चैत्र फाल्गुन. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख आढळतो? उत्तर आहे बघा ऑप्शन बी सामवेद. ठीक आहे, खूप वेळाला विचारलेला हा प्रश्न आहे. सामवेदामध्ये संगीताचा उल्लेख आढळतो. प्रश्न असा देखील विचारलेला आहे, खालीलपैकी कोणता वेद संगीताशी संबंधित आहे? सामवेद. आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. जगातील सर्वात जुना वेद कोणता? तर ऋग्वेद. हा देखील प्रश्न विचारलेला आहे. ऋग्वेद हा जगातील सर्वात जुना किंवा प्राचीन वेद मानला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक व्याघ्र दिन केव्हा साजरा केला जातो? तर दरवर्षी 29 जुलै रोजी. ठीक आहे, दरवर्षी 29 जुलै रोजी व्याघ्र दिन साजरा केला जातो, जागतिक व्याघ्र दिन. ठीक आहे, 2010 मध्ये रशियामध्ये सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या व्याघ्र परिषदेमध्ये हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून निवडला गेला. ठीक आहे, कोणता? 29 जुलै. त्यानंतर प्रश्न आहे, जगप्रसिद्ध लोणार सरोवराविषयी कोणते विधान चुकीचे आहे? विधान आहेत, बुलढाणा जिल्ह्यात आहे, गोड्या पाण्याचं सरोवर आहे, उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर आहे, बेसॉल्ट खडकातील एकमेव आघाती विवर आहे. काय उत्तर असणार आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन बी हा जो पर्याय आहे तो चुकीचा आहे, चुकीचं विधान आहे. गोड्या पाण्याचं सरोवर नाही तर खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, योग्य पर्याय. उल्कापातामुळे तयार झालेलं जगातील एकमेव आहे, बरोबर आहे. बेसॉल्ट खडकातील एकमेव आघाती विवर आहे. ठीक आहे, तर या पाण्याची जर लोणार सरोवराच्या पाण्याची पीएच पातळी जर विचारली तर 8 ते 11 दरम्यान या पाण्याची पीएच पातळी आढळून येते. ठीक आहे, 8 ते 11. त्यानंतर प्रश्न आहे, कांगडा व्हॅली, डलहौसी, धर्मशाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यात आहेत? कोणत्या राज्यामध्ये आहेत? हिमाचल प्रदेश. ठीक आहे, हिमाचल प्रदेशमध्ये आहेत. कांगडा व्हॅली, डलहौसी, धर्मशाळा ही थंड हवेची ठिकाणे हिमाचल प्रदेशमध्ये आहेत. हिमाचल प्रदेशची राजधानी, राज्यपाल आणि मुख्यमंत्री कमेंट करून सांगायचे आहेत. पुढे प्रश्न आहे, जेव्हा द्रावणाचे पीएच मूल्य 7 असते तेव्हा द्रावण हे खालीलपैकी कसे असते? जेव्हा पीएच मूल्य 7 असते द्रावणाचे
तेव्हा द्रावण हे न्यूट्रल म्हणजेच उदासीन असते. ऑप्शन बी उत्तर असणार आहे उदासीन. ठीक आहे. 7 पेक्षा जर कमी असते, 7 पेक्षा कमी असेल pH मूल्य तर असणार बघा आम्लधर्मी. ठीक आहे. 7 पेक्षा कमी असेल तर आम्लधर्मी आणि 7 पेक्षा जास्त असेल तर आम्लारी धर्मी. ठीक आहे. आणि 7 असेल तर उदासीन. हे तिन्ही आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तिघांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. pH मापन श्रेणीचा शोध सर्वप्रथम कोणी लावला तर सोरेन असं एक शास्त्रज्ञ आहे. सोरेन, त्याचं नाव खूप मोठं आहे. ते नाव तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करायचं आहे. पण शेवटी सोरेन हा शब्द आहे. तर सोरेन या शास्त्रज्ञाने pH मापन श्रेणीचा शोध लावलेला आहे सर्वप्रथम. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वाद्य हे तंतुवाद्य आहे. कोणते वाद्य आहे तर दिलेल्या पर्यायांपैकी गिटार हे जे वाद्य आहे ते तंतुवाद्य आहे. आता तंतुवाद्य म्हणजे काय तर असे वाद्य ज्यामध्ये तार असते आणि ताराच्या सहाय्याने ते वाद्य वाजवले जाते. ती तार जर नसेल ते वाद्य वाजत नाही. ठीक आहे. ज्यामध्ये तारांच्या कंपनातून आवाज निर्माण होतो अशा वाद्यांना तंतुवाद्य म्हटलं जातं. तर गिटार ही तारांच्या सहाय्यानेच वाजवली जाते. ठीक आहे. तर गिटार हे तंतुवाद्य असणार आहे. पुढे प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द कोणता आहे. तर या ठिकाणी उडीद हा जो शब्द आहे किंवा पर्याय आहे तो गटात न बसणार आहे, कारण इतर 3 पर्याय जे आहेत ते तेलबिया आहेत आणि उडीद ही एक डाळ आहे. ठीक आहे. त्यामुळे उडीद हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे 77व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणास आमंत्रित करण्यात आलेले आहे. कोणास केलेले आहे तर पर्याय अ व ब दोन्ही म्हणजेच उर्सुला वॉन डेर लेयन आणि अँटोनियो कोस्टा या 2 महिलांना येणाऱ्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता उर्सुला वॉन डेर या कोण आहेत तर युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष आहेत. ठीक आहे. युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष आहेत उर्सुला वॉन डेर लेयन. आणि अँटोनियो कोस्टा कोण आहेत तर युरोपीय परिषदेच्या अध्यक्ष आहेत. ठीक आहे. युरोपीय परिषदेच्या अध्यक्ष आहेत. आता गेल्या वर्षीच्या प्रजासत्ताक म्हणजेच 75व्या प्रजासत्ताक दिनी कोण आले होते प्रमुख पाहुणे म्हणून ते मला कमेंट करून सांगायचं आहे. दरवर्षी याच्यावर कंपल्सरी प्रश्न विचारलाच जातो. पुढे प्रश्न आहे केंद्रशासित प्रदेशातील पहिले जेनझी पोस्ट ऑफिस उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी जम्मू व काश्मीर. ठीक आहे. जम्मू व काश्मीर या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशातील पहिले जेनझी पोस्ट ऑफिस उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढे प्रश्न आहे उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. या ठिकाणी श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी यांचे कांस्य पुतळे उभारण्यात आलेले आहेत. ठीक आहे. राष्ट्र प्रेरणा स्थळ. त्यानंतर प्रश्न आहे फिफा अरब कप 2025चा विजेता कोण ठरलेला आहे. कोण ठरलेला आहे तर मोरोक्को. ठीक आहे. मोरोक्को हा देश फिफा अरब कप 2025चा विजेता ठरलेला आहे. उपविजेता जॉर्डन. ठीक आहे. उपविजेता आहे जॉर्डन. त्यानंतर प्रश्न आहे नुकतंच अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले तर पांचकुला हरियाणा. ठीक आहे. पांचकुला हरियाणा या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे. हा पुतळा 41 फूट उंच आहे. ठीक आहे. 41 फूट एवढी उंची आहे. उद्घाटन याचं अमित शहा यांनी केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे डिसेंबर 2025 मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत. किती वर्ष पूर्ण झालेली आहेत 85. ठीक आहे. 85 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 2025 मध्ये स्थापना झाली होती बघा 1940 मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीची लिमिटेड कंपनीची. ठीक आहे. ही 14वी महारत्न कंपनी आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही 14वी महारत्न कंपनी आहे जिला 2025 मध्ये 85 वर्ष पूर्ण झालेली आहेत.
त्यानंतर प्रश्न आहे BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2025 मध्ये भारतीय जोडीने कोणते पदक जिंकले? उत्तर आहे बघा कांस्य. ठीक आहे, कांस्य पदक जिंकलेले आहे भारतीय जोडीने. त्या जोडीमध्ये कोण आहेत? सात्विक साईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी. ठीक आहे, सात्विक साईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीने कांस्य पदक जिंकलेलं आहे BWF वर्ल्ड टूर फायनल 2025 मध्ये. शेवटचा प्रश्न आहे नुकतंच रिव्हॉल्वर ऑफ ऑनर पारितोषिक कोणी जिंकलेलं आहे? तर प्रियांका पाटील हिने रिव्हॉल्वर ऑफ ऑनर हे पारितोषिक जिंकलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी 24 प्रश्न विश्लेषण सहित पाहिलेले आहेत, ज्यामधून तुमचे 50 ते 60 प्रश्न आपण कव्हर करून घेतलेले आहेत. आता या सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेऊया. रिव्हिजन पूर्ण पाहायची आणि शेवटी किती उत्तरं बरोबर आलेले आहेत कमेंट करून सांगायचंय. चला तर रिव्हिजनला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा, लाल मातीला लाल रंग कशामुळे प्राप्त होतो? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी लोह. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी सर्व बरोबर. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या देशासोबत भारताची सर्वात लांब सीमा आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए बांगलादेश. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रॉब्लेम ऑफ द रुपी. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोण भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर म्हणून ओळखले जातात? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राष्ट्रपती. त्यानंतर प्रश्न आहे, कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली कोकण सम्राट ही जात कोणत्या फळ पिकाची आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए आंबा. त्यानंतर प्रश्न, कान्स चित्रपट महोत्सव हा कोणत्या देशात आयोजित केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए फ्रान्स. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए नागार्जुन सागर श्रीशैलम. त्यानंतरचा प्रश्न, भाद्रपद कार्तिक अश्विन मार्गशीर्ष मराठी महिने योग्य क्रमाने लावा. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष. पुढील प्रश्न, कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख आढळतो? उत्तर असणार आहे ऑप्शन बी सामवेद. त्यानंतरचा प्रश्न, जागतिक व्याघ्र दिन केव्हा साजरा केला जातो? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी 29 जुलै. त्यानंतरचा प्रश्न, जगप्रसिद्ध लोणार सरोवराविषयी कोणते विधान चुकीचे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गोड्या पाण्याचे सरोवर. पुढील प्रश्न, कांगडा व्हॅली डलहौसी धर्मशाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यात आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हिमाचल प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न, जेव्हा द्रावणाचे pH मूल्य 7 असते तेव्हा द्रावण हे खालीलपैकी कसे असते? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उदासीन. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वाद्य हे तंतुवाद्य आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गिटार. पुढील प्रश्न, गटात न बसणारे शब्द कोणता आहे? गटात न बसणारा शब्द कोणता आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उडीद. पुढील प्रश्न, 77व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणास आमंत्रित करण्यात आलेले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पर्याय अ व ब दोन्ही. पुढील प्रश्न, केंद्रशासित प्रदेशातील पहिले जेनझी पोस्ट ऑफिस उद्घाटन कोठे करण्यात आले? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जम्मू आणि काश्मीर. पुढील प्रश्न आहे, उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नरेंद्र मोदी. पुढील प्रश्न, फिफा अरब कप 2025चा विजेता खालीलपैकी कोण ठरला? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मोरोक्को. त्यानंतर प्रश्न आहे, नुकतंच अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पांचकुला हरियाणा. त्यानंतरचा प्रश्न, डिसेंबर 2025 मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला किती वर्षे पूर्ण झाली? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 85 वर्षे. त्यानंतर BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2025 मध्ये भारतीय जोडीने कोणते पदक जिंकले आहे?
योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कांस्य पदक. शेवटचा प्रश्न आहे नुकतंच रिव्हॉल्वर ऑफ द ऑनर पारितोषिक कोणी जिंकले? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी प्रियंका पाटील. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण 24 प्रश्नांचं विश्लेषण व 24 प्रश्नांची रिव्हिजन घेतलेली आहे. रिव्हिजनमध्ये तुम्हाला किती उत्तरं बरोबर द्यायला जमलेले आहेत किंवा किती चुकलेले आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून मला समजेल तुमचा या व्हिडिओमार्फत किती अभ्यास झालेला आहे. सोबतच तुमचा जिल्हा देखील कमेंट करा, जेणेकरून मला समजेल आपला व्हिडिओ महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यांमध्ये पोहोचलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.